विद्यार्थी मित्रांनो, प्राण्यांचं वर्गीकरण या प्रकरणामध्ये आपण या अगोदरच्या संघांची माहिती घेतली। आज आपण समपृष्ठरज्जू प्राणी संघ अभ्यासणार आहोत आणि या समपृष्ठरज्जू प्राण्यांची काही वैशिष्ट्ये दिलेली आहेत, त्यांची काही लक्षणं आहेत। विकासांच्या ज्या अवस्थांपैकी कोणत्या ना कोणत्या अवस्थेत शरीरामध्ये समपृष्ठरज्जू असतो, विकासाच्या कोणत्या ना कोणत्या अवस्थेमध्ये ग्रसनी कलाविलरे असतात, चेतारज्जू कोणत्या ना कोणत्या अवस्थेत यामध्ये एकच असून पृष्ठबाजूस किंवा नळीसारखा पोकळ असतो आणि हृदय आदर बाजूस असते। मग यामध्ये 3 उपसंघ दिलेले आहेत। त्याच्यातला पहिला जो उपसंघ आहे तो म्हणजे पुच्छ समपृष्ठरज्जू प्राणी आणि या पुच्छ समपृष्ठरज्जू प्राण्यांची काही वैशिष्ट्ये दिलेली आहेत। ती वैशिष्ट्ये आपण बघू। त्यामध्ये हे प्राणी सागर निवासी आहेत। यांचं शरीर कुचकू या चर्मासाम्य आवरणाने आच्छादलेलं असते। यांच्या आळ्या स्वतंत्रपणे पोहणाऱ्या असतात आणि त्यांच्या फक्त शेपटीच्याच भागात पृष्ठरज्जू असतो आणि म्हणून याला पुच्छ समपृष्ठरज्जू प्राणी असे म्हणतात। सागर तळाशी स्थिरावल्यावर आळ्यांचं रूपांतर स्थानबद्ध प्रौढांमध्ये होते आणि हे प्राणी सामान्यतः उभयलिंगी असतात आणि याचं उदाहरण द्यायचं असेल तर हर्डामानिया, डिडोओम, आयकोफ्लोरा ही या संघातील प्राण्यांची उदाहरणे आहेत। स्टुडंट्स, टुडे स्टडी नाउ द एनिमल क्लासिफिकेशन. In this chapter you are studying phylum Chordata, most important phylum, and this character notochord is present. Another is frank gills slide are present in this phylum. Single tubular spinal cord is present. Heart is present on ventricle side of the body. Most character of the phylum Chordata. Now students, 3 subphylums. A is called as the subphylum Urochordata, and this Urochordata, this one of the marine animals. 2, their body is covered by skin like test or tunic. Third is larvae of these animal are freely swimming and notochord is present in only tail region of larva, hence they are called as the Urochordata. Larva, the metamorphosis into adult after setting down the bottom of the sea, and generally these animal are the hermodids, and examples the Hardemania, Doliobum and Icoflurula. These phylums examples. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, दुसरा जो प्राणी संघ आहे तो शीर्ष समपृष्ठरज्जू प्राणी संघ आहे आणि या प्राण्यांची वैशिष्ट्ये बघायची असेल तर त्याचं पहिलं वैशिष्ट्य आहे हे लहान माशाच्या आकारासारखे सागर निवासी प्राणी आहेत आणि नंबर 2, यांच्या पृष्ठ रज्जू संबंध शरीराच्या लांबी इतका असतो। तिसरं वैशिष्ट्य, ग्रसनी मोठी असून तिला कलाविलारे असतात आणि हे प्राणी एकलिंगी असतात। याचं उदाहरण द्यायचं असेल तर अँफिऑक्सिस हे या शीर्ष समपृष्ठरज्जू प्राण्यांचं उदाहरण आहे। स्टुडंट्स, बी इज subphylum is called as the Cephalochordata, and this character is, first is, these are small fish-like marine animal
Second upon, notochord is present throughout of the body length, and the pharynx is a very large and contain gill slit, and these animals are unisexual, an example of amphibians. विद्यार्थी मित्रांनो, याच्यातला तिसरा सी तो आहे प्राणी संघ. त्याला आपण पृष्ठवंशीय प्राणी असं म्हणू, आणि या पृष्ठवंशीय प्राण्यांची काही वैशिष्ट्य दिलेली आहेत. त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे, ह्या प्राण्यांमध्ये पृष्ठरज्जू नाहीसा होऊन त्याच्या जागी पाठीचा कणा असतो. याचं शरीर पूर्णपणे विकसित झालेलं असते. मेंदू कवटीत संरक्षित असतो. अंतकंकाल कास्तिमय किंवा अस्थिमय असते. काही पृष्ठवंशीय प्राणी जबडे विरहित असतात, तर काहींना जबडे असतात. स्टुडंट्स, नाउ सी सबफायलम is called as the vertebrata. Another name is called as the craniota. This character is craniota. First is, in these animal, notochords replaced by vertebral column. Second upon, in this animal, head is well developed and brain is the protected by the cranium. Endoskeletons is either the cartilaginous or bony. Some the chordata are jointless, whereas some are with the jaws या नाथोस्टोमाटा. विद्यार्थी मित्रांनो, उपसंघ जो आहे पृष्ठवंशीय प्राण्यांचा, हा 6 वर्गामध्ये विभागला आहे. त्याची आपण माहिती घेणार आहोत. त्याच्यातला पहिला जो वर्ग आहे तो आहे चक्रमुखी प्राणी वर्ग. आणि या चक्रमुखी प्राणी वर्गाचं वैशिष्ट्य जर सांगायचं असेल तर ह्या प्राण्यांना जबडे विरहित असे चुशीमुख असते. त्वचा मृदू असून खवले विरहित असते. युग्मित उपांगे नसतात. अंतकंकाल कास्तिमय असते. आणि हे प्राणी बहुतेक बाह्य परजीवी असतात. मग त्याचे उदाहरण द्यायचं असेल, पेट्रोमायझॉन, मिक्सिंग ही याची उदाहरणं आहेत. स्टुडंट्स, नाउ द सबफायलम व्हर्टिब्रेटा is divided into 6 classes of the following. First class now is called as the Cyclostomata, and this character is Cyclostomata. These animals have a jawless mouth and provided with sucker. Second character, their skin is soft without any scale. Third upon, the pairs, now the appendages are absent. Fourth, endoskeleton is cartilaginous. And fifth is, most of animal are the ectoparasites. Example is the petromyzon and the mixins. विद्यार्थी मित्रांनो, याच्यातील दुसरा जो वर्ग आहे तो आहे मत्स्य वर्ग, प्राणी वर्ग. आता मत्स्य प्राणी वर्गातील जे प्राणी आहेत त्याची वैशिष्ट्ये आपण बघू. त्याच्यातलं जर पहिलं वैशिष्ट्य बघायचं असेल तर हे प्राणी शीतरक्ती म्हणजे थंड रक्ताचे आणि समुद्राच्या पाण्यात किंवा गोड्या पाण्यामध्ये आढळणारे जलचर आहेत. यांचं दुसरं वैशिष्ट्य, पाण्याचा प्रतिरोध कमीत कमी होण्यासाठी यांचं शरीर दोन्ही टोकांना निमुळतं असते. निमुळतं म्हणजे ह्या पद्धतीने याच्या शरीराची रचना असते. ह्या पद्धतीने ही दोन्ही त्यांना पोहण्यासाठी त्याचा सहज उपयोग करता येऊ शकतो. त्यानंतर यांना पोहण्यासाठी युग्मित आणि अयुग्मित पर असतात. पुच्छपराचा उपयोग पोहत असताना दिशा बदलण्यासाठी करतात. यांचं बाह्य कंकाल खवल्यांच्या स्वरूपात असते, तर अंतकंकाल कास्तिमय किंवा अस्थिमय असते. शोषण कल्याद्वारे होते
आणि याची उदाहरणं जर घ्यायची असतील मत्स्य प्राणी वर्गाची तर आपल्याला त्याच्यामध्ये रोहू, पापलेट, समुद्रघोडा, शार्क, स्टिंगरे ही याची उदाहरणं आपल्याला घेता येऊ शकतात. स्टुडंट्स, नाउ द सेकंड क्लास, B class, is the Pisces. These are cold-blooded aquatic animal living in marine or fresh waters. Body is spindle-shaped and minimize water resistance. They have pressed and unpressed fins for swimming. Tail fins are useful as the steering organ during the swimmings. Exoskeleton is in the form of scale and endoskeleton is either the cartilaginous or bony, and the respirations occur with the gills. For example, shark, electric ray, stingray, another examples. Thank you, students.